मिशन 100 दिवस दिवस 10। नमस्कार मित्रांनो, तुम्ही नोकरी करता, शेती करता की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात, मग आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज मी सांगणार आहेत असे दोन व्यवसाय ज्याची मागणी वर्षभर असते आणि योग्य नियोजन केल्यास स्वतःचा ब्रँडही तयार करता येऊ शकतो। मी सदानंद आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। चला आजचा पहिला व्यवसाय पाहूया। पहिला व्यवसाय शुद्ध मध उत्पादन आणि ब्रँडिंग। आज लोक आरोग्याबाबत खूप जागृत झाले आहेत, त्यामुळे शुद्ध आणि नैसर्गिक मधाची मागणी सतत वाढत आहे। जर तुमच्या परिसरात मधमाशी पालन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्याकडून दर्जेदार मध घेऊन स्वच्छ फिल्टरिंग आणि आकर्षक पॅकिंग आणि स्वतःच्या ब्रँडने विक्री करू शकता। आज ऑनलाईन विक्री, किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, गिफ्ट पॅक आणि सुपर मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या मधाला मोठी मागणी आहे। लक्षात ठेवा, ग्राहक फक्त मध विकत घेत नाही तर शुद्धतेवर विश्वास विकत घेतात। आता पाहूया आजचा दुसरा व्यवसाय। व्यवसाय क्रमांक 2, आंबा पावडर उत्पादन। आंब्याचा हंगाम काही महिन्याचा असतो, पण आंबा पावडरची मागणी वर्षभर असते। कच्च्या आंब्यापासून तयार होणारी पावडर मसाले, चाट, स्नॅक्स, रेडी टू कुक पदार्थ आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते। योग्य प्रक्रिया, स्वच्छ उत्पादन, दर्जेदार पॅकिंग आणि चांगले मार्केटिंग केल्यास हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करून मोठ्या ब्रँडमध्ये बदलू शकतो। मित्रांनो, फक्त कच्चा माल विकून त्यावर प्रक्रिया करून त्याला जास्त मूल्य द्यावे, हे खरा नफा लपलेला असतो। आजच्या दोन व्यवसायापैकी तुम्हाला कोणता जास्त आवडला, मध की आंबा पावडर? कमेंटमध्ये नक्की लिहा। जर या व्यवसायाची सविस्तर माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, उद्योजक मित्रांसोबत शेअर करा आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटूया मिशन 100 दिवसच्या दिवस 11 मध्ये आणखी दोन भन्नाट व्यवसायासह। जय हिंद, जय महाराष्ट्र।